गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात मध्यरात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका 27 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झालेत। एटापल्लीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर तुमुरगुंडा गावाजवळ अलदंडी मार्गावर रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पासलगोंडी येथून येत असलेली MH33 AG 3402 क्रमांकाची दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। या दुर्घटनेत कुमारी बनी मेनू दुर्वा हिचा मृत्यू झालाय, तर कुमारी मीना मेनू दुर्वा हिच्यावर हैड्री रुग्णालयात उपचार सुरू असून चालक रुपेश गावडे याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून अज्ञात वाहनाची धडक होती का याचाही तपास सुरू आहे। मृत तरुणीचं शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे करण्यात आलं असून पुढील तपास आलदंडी पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजस गुज्जलवार यांनी।